नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेल स्टाईल अशी मसूरची डाळ। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। तर इथे मी मसूरची डाळ शिजवून घेतलेली आहे। न खाणारे पण आवडीने खातील अशी डाळ आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेले आहेत। मसूर डाळ मी शिजवून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी 2-3 लाल मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता, लसूण कुटून घेतलेला आहे आणि मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे। चला तर आपण आता डाळीला फोडणी देऊन घेऊया। तर फोडणी देण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेते। 3 ते 4 पळी मी तेल टाकून घेणार आहे। तेल मस्त गरम झालेलं आहे। त्यामध्ये मी सर्वात आधी मोहरी टाकून घेणार आहे। मोहरी मस्त अशी फुलल्यानंतर त्यामध्ये टाकायचं जिरं। जिरंही मस्त फुलू द्यायचं। त्यानंतर लसूणचा मी कुटून घेतलेला होता, लसूणची पेस्ट याच्यामध्ये मी टाकलेली आहे। हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये मिरचीचा ठेचा। मिरची पण मस्त परतवून घ्यायची लाल होईपर्यंत। मिरची भरपूर प्रमाणात लाल झालेली आहे। त्यामध्ये मी टाकला आहे कढीपत्ता। कढीपत्त्याने खूप छान अशी डाळीला टेस्ट येते। याच्यामध्ये टाकायचा आहे थोडा हिंग। त्यानंतर टाकायची आहे लाल मिरच्या। लाल मिरच्या मी 3 ते 4च घेतलेल्या होत्या। त्याची चव खूप छान लागते त्यासाठी। हे बघा भरपूर खूप छान असं इथे परतून झालेली आहे मिरची। त्यामध्ये टाकायची थोडे हळद। हे सर्व साहित्य आता परतवून झालेलं आहे। त्यानंतर आपण इथे डाळ ओतून घेणार आहोत। डाळीचा मस्त असा तडका देऊन घ्यायचा। डाळीमध्ये चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे। थोडा वेळ मस्त असं उकळू द्यायची डाळ। तर इथे असं डाळीला उकळ फुटलेला आहे। त्यामध्ये घालायची कोथिंबीर घालून मस्त अशी हलवून द्यायची। त्यानंतर आपली अशी चमचमीत आणि चटपटीत डाळ तयार झालेली आहे। तर तुम्हाला झटपट अशी मसूरची डाळची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा। अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। कमेंट्समध्ये नक्की सांगा डाळ कशी झाली ते।